नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होममेड हॅपीनेस बाय अपर्णा। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? तर आज बघा मी सत्यनारायण पूजा केली आहे। खरं तर सणासुदीला अजिबात वेळ मिळत नाही कुठल्याही गोष्टीसाठी, पण माझ्या काही मैत्रिणी माझ्याशी आता अशा जोडल्या गेल्या आहेत की त्यांच्यासाठी मला वेळ काढावाच लागणार आहे। हो, मी बोलतेय माझ्या सबस्क्रायबर्स बद्दल। तुम्ही माझ्या व्हिडिओला ज्याप्रमाणे भरभरून कमेंट्स करत आहात आणि लाईक करत आहात त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद। असाच मला सपोर्ट करत रहा। नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती। तर बघा मी दरवर्षी माझ्या घरी मकर संक्रांतीला हळदी कुंकू आणि सत्यनारायण पूजा करत असते। तर ही बघा सत्यनारायण पूजा एकदम छान अशी झालेली आहे, आपण बघू शकता। तर आता देवाला आणि तुळशीला वाण द्यायचं आहे आणि संध्याकाळी बायकांना हळदी कुंकूला बोलवलं आहे मी, ते पण मला करायचं आहे, ते मी तुमच्याशी शेअर करीनच। चला तर मग पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज काही स्वयंपाकाचं वगैरे मी रुटीन तुमच्याशी शेअर करणार नाही, डायरेक्ट मी आता भेटते संध्याकाळी आपल्याला। तर बघा देवपूजा ही झालेली आहे माझी, जवळपास अर्धा स्वयंपाकही झालेला आहे, सत्यनारायण पूजा वगैरे झालेली आहे। हळदी कुंकाची मी थोडीफार तयारी करून घेतलेली आहे। आमच्याकडे अशी पद्धत असते की पहिलं वाण संक्रांतीला देवाला आणि तुळशीला देतात आणि मी 14 वाणं आणलेली आहेत। इथे मला जास्ती लेडीज किंवा महिला मिळत नाहीत, त्यामुळे मी जास्ती वाण आणत नाही। इकडे मी जिकडे राहते ना तिकडे वाण वगैरे ही पद्धत नाहीये, फक्त संक्रांती एवढंच सेलिब्रेट करतात इथले लोक। पण मी आपली परंपरा मोडू नये किंवा आपलं जे सौभाग्याचं वाण असतं ते दिलं जावं म्हणून मी माझ्या पद्धतीनं जसं मला जमेल ना त्या पद्धतीनं मी करत असते मैत्रिणींनो। तर हे बघा मी देवाला वाण दिलेला आहे आणि मी तुळशीलाही वाण दिलेला आहे आणि अशा पद्धतीने सर्व वाणाची मी पूजा करून घेतलेली आहे, म्हणजे संध्याकाळी मला हळदी कुंकाला बरं पडतं। वाणाची पूजा वगैरे करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं। सगळ्यांसाठी देवाला प्रार्थना केली, नैवेद्य वगैरे दाखवला आणि आरती केली आणि सगळी काही तयारी आणखी मला हळदी कुंकवाची करायची बाकी आहे। तर मैत्रिणींनो मी एकदम तयार झालेली आहे, आपण बघू शकता, आणि घरही आवरलेलं आहे आणि सगळं काही मी साहित्य हळदी कुंकवाचं, आणि आता बायका येतीलच थोड्या वेळामध्ये। हळदी कुंकाची बघा मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि जो काही सत्यनारायणाचा प्रसाद असतो ना तो पण मी जे काही लेडीज येतील त्यांना देणार आहे। वाणासाठी मी ह्या छोट्या छोट्या प्लेट्स आणलेल्या आहेत जेणेकरून त्याचा वापर त्यांना होईल, आणि फक्त मी 14 वाण आणलेले आहेत आणि सगळ्या काही हळदी कुंकाचे वगैरे मी क्लिप शूट करू शकले नाही, फक्त थोड्याफार क्लिप आपल्याशी मी शेअर करते आहे। आल्या होत्या जवळपास 11 बायका आल्या होत्या, तेवढेच मला इथे मिळतात, ॲक्च्युली इकडे पद्धत नसते जास्ती, त्यामुळे अशा पद्धतीने माझा हळदी कुंकू झालेला आहे। आणि बघा सणासुदीला खूप थकवा येतो आणि दुसऱ्या दिवशी पण ते आवरायचं तेवढंच काम असतं, आणि हे मी आपल्यासोबत आता शेअर करणार आहे की सण झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी कशा पद्धतीने सगळं काही सामान वगैरे घर वगैरे कसं काही स्वच्छ केलं। तर उत्तर पूजा बघा सत्यनारायणाची फक्त हळद कुंकू वगैरे वाहिलं, देवाला अक्षदा वाहिल्या नमस्कार करून, आणि असाच तू आमच्या घरी दरवर्षी ये किंवा वारंवार येत जा असं देवाला प्रार्थना करून मी सगळी काही पूजा वगैरे काढत आहे। तर सगळे काही जे मी दिवे वगैरे लावले होते ना ते पूर्ण तेलकट झालेले असतात, ते मला आता धुवून घ्यायचे असतात, त्यामुळे मी या टबमध्ये ते गोळा करतेय ह्या बास्केटमध्ये, जेणेकरून मला थोडंसं गरम पाणी टाकून स्वच्छ करायला सोपं पडतं। आणि हे जे काही तांदूळ वगैरे आपण सत्यनारायणाला ठेवतो आणि जे काही पूजेचं सामान असतं ते मी ब्राह्मणाला देते आणि सगळं काही वेगळं करून ठेवते, म्हणजे पॅक करून त्यांना द्यायला भटजीला सोपं पडतं मला। तर आपलं कसं काय असतं रुटीन आणि आपल्याही सणावाराच्या नंतर आपल्याला आवरावरी कशी असते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आता जवळपास कुठलाही सण नाहीये म्हणून मी सर्व काही पॅक करून वर ठेवून टाकणार आहे, म्हणजे खाली असलं ना की खूपच पसाराही वाटतो घरात आणि आपल्याला सततचं असं असतं की आवरायचं आहे आणि मग राहून जातं, मग चिडचिड होते आपली।
त्यामुळे मी आज सगळं काही आवरून घेणार आहे। जवळपास सगळं काही ठेवल्यानंतर जागेवर थोडंसं मला बरं वाटतं आणि घरही एकदम सुटसुटीत वाटतं। तर हे बघा पूर्ण वरती चढून मी सगळं काही सामान वगैरे जे मला ठेवायचं आहे ना ते मी ठेवून टाकणार आहे। आता हे जे सगळे डेकोरेटिव्ह पीस वगैरे असतात, हे जे चौरंग वगैरे असतात ते अशा पद्धतीने पॅक करून ठेवले ना की मग छान असं व्यवस्थित राहतात, धूळ वगैरे बसत नाही। हा सत्यनारायणाचा फोटोही मी ठेवतेय आणि मार्गशीर्ष महिन्यासाठी जो हा मी लक्ष्मीचा फोटो वापरत होते ना तोही मी आता या बॉक्समध्ये पॅक करून ठेवणार आहे, म्हणजे धूळ वगैरे बसणार नाही। आणि जेव्हा मला सामान पाहिजे असेल ना तेव्हा मला एकदम वेळेवरती सगळं काही सामान मिळून जाईल। आणि जी काही निर्माल्य फुलं वगैरे असतात, जी काही रांगोळी वगैरे असते त्याला अजिबात झाडू लावायचा नसतो, त्यामुळे ते सगळं काही मी एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवणार आहे आणि नदीच्या म्हणजे प्रवाहामध्ये वगैरे ते टाकता येईल, जेणेकरून त्याला पाय वगैरे लावून त्याचा अपमान होणार नाही। तर आपल्याला हा माझा पूजेचा व्लॉग किंवा संक्रांतीचा छोटासा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। तर मी भेटते पुन्हा आपल्याला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू फॉर